स्वागत आहे मित्रांनो, सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. तुमचं मनापासून स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो. मनापासून स्वागत. जो कोणी आपला ब्लॉग पहिल्यांदा बघत असेल त्या मित्रांचं देखील स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो, सकाळी आता आवरून मस्तपैकी फ्रेश वगैरे झालून गावात आलतो मित्रांनो, कारण की थोडं सामान घ्यायचं होतं. ते घेतलं आणि इथं म्हटलं आता थोडं इथं थांबावं आहे की नाही, घरी जाऊन काही काम वगैरे नव्हतं मित्रांनो. त्याच्यामुळं शिवांश पण उठलेला होता. आणि घरी विषयचा असा आहे मित्रांनो, शिवांश आहे ना, आपण हे ब्लॉग बनवायला गेलो ना मी, का मोबाईल हिसकतो, त्याला लगे मोबाईल पाहिजे मित्रांनो. तो नाही मोबाईल बघितला ना, त्याच्या हातात जर दिला ना मित्रांनो, तो मोबाईल आहे ना फेकून देत असतो. आणि दीदीचा मोबाईल आहे ना त्याने फोडून टाकला मित्रांनो. मग ते कसं आहे, जवळच बसेल होता, हातात फोन घेतला आणि त्याने घ्यायच्या अगोदर लगे खाली फेकून दिला. लगेच स्क्रॅच गेला मित्रांनो फोनला. कसं आहे, लहान लेकराचा अवघड असतं मित्रांनो. हे बघा, रोडलाच थांबलो होतो. हे बघा, रोडला गाड्या वगैरे चालू आहे. इथं गाडी लावली आपली आणि इथं सब स्टेशन वगैरे आहे ना, गाड्या धुवायचं. तिकडे HP पेट्रोल पंप आहे मित्रांनो पलीकड. हा बघा, गाड्या बघा किती वाहतात मित्रांनो. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. या चिमण्या बघा ना किती छान बसल्यात मित्रांनो. आता आहे ना, हे दिसणं खूप अवघड आहे, कारण की चिमणी आहे ना नाही जेवत चाललेली. बघा, सकाळी बसल्यात मित्रांनो. ऊन, ताज्या उन्हामध्ये हाय का नाही, मस्त पैकी चटके घेता येते. आणि मित्रांनो, आता चिमण्या आहे ना सहशी सहशी नाही शेवत चाललेला आहे मित्रांनो. लहान असताना मित्रांनो आपल्याला ज्या चिमणीची आपल्याला गोष्ट वगैरे सांगितले जायचे, गाणं वगैरे होतं मित्रांनो, चेवताई चेवताई. ते गाणं देखील आता आहे ना कोणी सांगत नाही मित्रांनो. कसं आहे, जुन्या गोष्टी ना आता ना संपत चालल्यात मित्रांनो. तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे का नाही. बघा किती छानपैकी बसल्यात या चिमण्या. एकेकाळी इंचा आवाज कानावर पडल्यावर आपली सकाळ होत होती. आता तसं नाही मित्रांनो. आता आहे ना सगळं बदलत चाललं, नियतीच बदलत चालली मित्रांनो. माणसं बदलत चालली, निसर्ग बदलत चालला मित्रांनो. त्याच्यामुळं काय, पावसाच्या दिवसामध्ये ऊन पडतंय, उन्हाच्या दिवसामध्ये थंडी पडते. आता लय वेगळं काम चालू आहे मित्रांनो. बघा इकडं मित्रांनो, हे बघा मेंढ्या आहे पलीकड. आपलं मेंढ्या वगैरे कसे कपाशीचं रान दिसतं, आणि त्या कपाशीच्या रानामध्ये मेंढ्या आहे मस्तपैकी मित्रांनो. हे ना रात्री अपरात्री म्हणजे रानात राहतात. आपल्यासारखं घाबरत असतं मित्रांनो, हाय का नाही, की वाघ आला याला त्याला. पण हे माणसं घाबरत नाही मित्रांनो. काय असेल ते राहतात, हाय का नाही. एवढे आपले मुलं, लहान लहान मुलं असतात मित्र, त्यांना घेऊन राहतात. आणि ते पलीकडे बघा, तिकडं पण घर आहे. म्हणजे ते औषधं वगैरे विकणारे असतात ना, त्यांचंही मित्रांनो. ते गावात जातात सकाळी, जिथं बाजार असेल ना तिथं औषध वगैरे विकतात दिवसभर, आणि रात्री तिथं येऊन राहतात. बघा, सगळी एरिया आहे ना मित्रांनो तिकडे घरं वगैरे. घाबरत नाही मित्रांनो. कसं आहे, ज्याला राहायचं ते कसा पण राहत असतो. आणि काय करणार आहे मित्रांनो, कारण की गरिबी लय वाईट असते, हाय का नाही. बघा तिकडे छानपैकी चाललंय त्या माणसांचं आवर सावर मित्रांनो. आता मी आलोय सोनईला, कारण की शिवांश ना जन्माचा दाखला आणायचा होता मित्रांनो, शिवांशचा. तेव्हा ते बालवाडीतून फोन आला की त्याचा जन्माचा दाखला लागेल. त्याच्यामुळं मित्रांनो अर्जंटमध्ये इकडे यावं लागलं मित्रांनो सोनईला. आणि सोनईला आलो मित्रांनो, तर यायला टाईम झाला आणि कार्यालय ना बंद झालं. बघा, सोनई ग्रामपंचायत सोनईचं आहे, इथं शॉप वगैरे. इथंच थांबलोय. त्यांना कॉल केला होता की ते बोलले की आम्ही येतो, 2:30 वाजता येतील ते. तोपर्यंत इथंच टाइमपास करावा लागेल मित्रांनो. हे बघा, गाडी वगैरे लावली. आणि सकाळी मित्रांनो म्हणजे 12 वाजले मला इथं यायला. तेवढ्याच्या त्यांचं जेवायची सुट्टी होत असते वाटतं, तेव्हा ते जेवायला निघून गेले. ते म्हणे थांबा म्हणे, आम्ही येतो तोपर्यंत. हे बघा तिकडं दिसतंय ना, तिकडं आपलं शनी शिंगणापूर रोड आहे मित्रांनो. ते बघ ती गाडी गेली. शनी शिंगणापूर रोड, आणि इकडं बाजारपेठेकडे जातोय मध्ये रोड. आणि इथंच थांबलो होतो. आता 5-10 मिनटं अजून वाट बघू. आता 2 वाजते मित्रांनो, अजून भरपूर असा वेळ आहे. आता मग 5-10 मिनटं थांबून त्याच्यानंतर मग आपण जाऊ काहीतरी जेवण वगैरे काहीतरी करू, नाश्ता वगैरे, आहे का नाही. कसं इथं हे थांबण्यात मजा नाही मित्रांनो. बऱ्याच टायमापासून इथं थांबलोय मी मित्रांनो. कुठं जायचं नव्हतं बरं का, पण काय अचानक त्यांचा फोन आला. त्याच्यामुळं मग कसं आहे, बऱ्याच दिवसापासून येऊन नुसतं रखडलं होतं काम. म्हटलं आज घेऊनच जाऊ. बघू अजून किती टाईम लागतो मित्रांनो यांना यायला वगैरे. मग काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊ आपण, हाय की नाही. बघा इथं मध्ये ग्रामपंचायत आहे, इथं दुकानं वगैरे आहे मित्रांनो. गावातच आहे मित्रांनो, काय गावाच्या बाहेर वगैरे नाही
मित्रांनो, मी आता सोनेवरून आलो. बाळाचा दाखला घेतला माझ्या मित्रांनो. ग्रामपंचायतमधून मित्रांनो. आणि त्या ग्रामपंचायतमध्ये मित्रांनो एक फलक लावलं होतं. त्याच्यावर लिहिलेलं होतं का जन्माचा दाखला घेण्यासाठी ₹50 फी होती मित्रांनो तिथं. तर त्या ग्रामसेवकाने माझ्याकडून ₹100 घेतले आणि मला ₹50 ची पावती दिली. तर मी त्याला विचारलं, म्हटलं, "इथं तर ₹50 तुम्ही लिहिले, तर माझ्याकडे ₹100 का बरं घेतले?" तर तो मला म्हणे, "का तू लेट आला म्हणून तुझ्याकडून जास्त फी घेण्यात आली." म्हटलं, "मग मला ₹100 ची पावती द्या," म्हटलं, "आहे का नाही? तुम्ही माझ्याकडून 100 घेतले ना, 100 चीच पावती द्या, 50ची कशाला देता?" तर लगेच मला हे नियम कायदे सांगायला लागला मित्रांनो, का हे बघ असं-असं असतं. म्हटलं, मग मी ओळखून घेतलं, की याच्या घशातच घातले त्यांनी ते ₹50 ह्यो काय वर वगैरे काय देत नसते मित्रांनो. मग कसं आहे मित्रांनो, आपल्याला काय आपल्याला जास्त म्हणजे कसं आपल्याला काही अडचणी असल्यामुळं आपण जास्त काय डोकं लावत नसतो. मला माझा दाखला घेतला आणि मला म्हटलं, "जाऊ द्या मरू द्या," म्हटलं, "आहे का नाही?" मला तर कळलं का याने खिशात घातले, पण नालायक किती मित्रांनो बघा ना लोकं. लगेच आपले पैसे खिशात घालून मोकळे झाले आणि वरून शासनाचे नियम आपल्याला सांगत आहेत. दाखला वगैरे घेतलाय बघा मित्रांनो. हा बघा, हा दाखला आणला शिवांचा आणि हे बघा ही आहे ना पावती मित्रांनो. याच्यामध्ये ₹50 ची पावती ते तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, शिवांशच्या दाखल्याची पावती बघा. इथं ₹50 लिहिलेलं आहे बघा, ₹50 मात्र. आणि त्याने माझ्याकडून ₹100 घेतले मित्रांनो. एवढं तर फसवगिरी चालते ग्रामसेवकांची देखील. हे बघा सोन्याचं आहे मित्रांनो, लय लांबचं नाही, जिल्हा नगर आमचा. आणि हे बघा दाखलं वर घेतलं बाळाला आणि फळं घेतले, म्हटलं आहे का नाही त्याला फळं वगैरे कसं काही खात नाही तर फळं घेतले मित्रांनो. पाणी-बिणी आणलं होतं. तर जाऊ मित्रांनो, खूप लबाड असे माणसं आहे मित्रांनो आपले. कसं आहे गरीब पण त्यांना कळत नाही. खूप म्हणजे फसावगिरी चालतंय मित्रांनो. ग्रामपंचायत काय सगळ्या ठिकाणी असंच चालतंय मित्रांनो. 5-10 मिनिटं थांबू इथं, मग निघू घरी, आहे का नाही? मित्रांनो, आता संध्याकाळी घरी आलो मित्रांनो. जेवण वगैरे झालं म्हणजे 8 वाजलेत मित्रांनो. कारण की यायला मला उशीर झाला, अंधारच पडला मित्रांनो. वळण निघता करता घरी आलो, फ्रेश वगैरे झालो मित्रांनो. मस्त फॅमिलीसोबत जेवण केलं. जेवण वगैरे केलं मित्रांनो. शिवांश झोपतोय मित्रांनो. कारण की खूप असा उशीर झाला आज जेवायला देखील. कारण की माझ्यामुळंच, कारण की मला यायलाच उशीर झाला होता मित्रांनो. तर असू द्या मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी व शुभ रात्र. व आपण भेटू एक पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो.